लडाखच्या नुब्रा खोऱ्यात आमचा मुक्काम होता डिस्किट या गावी. तिथून प्रसिद्ध पँगॉंग तलावावर जायचं तर दोन मार्ग आहेत. एक राजधानी लेह मार्गे, जो बऱ्यापैकी लांबचा रस्ता आहे, आणि दुसरा श्योक नदीतून, अक्षरशः नदीपात्रातून जाणारा रस्ता. लडाखमधील बहुतेक रस्ते हे बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन म्हणजे BRO यांनी बांधलेले आहेत. सगळे रस्ते उत्कृष्ट आहेत, पण निसर्गामुळे अनेक रस्ते उखडून जातात. डिस्किट ते पँगॉंग सरोवर हा असाच एक रस्ता आहे. या रस्त्याने जायचं तर सकाळी लवकर निघायला लागतं. हिमनगावरील पाणी आलं नदीमध्ये की हा रस्ता बंद होतो. नदीपात्रातील हा रस्ता वाहून गेला तरी सुद्धा चालकांना कळावं म्हणून रस्त्याचे दोन्ही बाजूला दगडांच्या छोट्या भिंती केलेल्या आहेत आणि काही पाईप लावले आहेत. पाण्यातून, दगडधोंड्यातून, ठेचकळत असं करत हा प्रवास होतो आणि हा एक वेगळाच अनुभव घेत आपण पँगॉंग सरोवराकडे जातो. रस्ताच नसलेल्या क्षेत्रातून अखेर आपण एका बऱ्यापैकी रस्त्यावर जातो. हा देखील रस्ता BROने बांधला आहे, नदी किनाऱ्याने आहे आणि तुलनेने खूपच चांगला आहे. या रस्त्याने पुढे आपण पोहोचतो ते शोक चौराहा या जागेवर. इकडनंच गलवान घाटी, ज्या ठिकाणी भारत चीन सैनिकांमध्ये मारामारी झाली होती, तिकडे जाता येतं. या घाटीमधून जाताना आपण लडाखच्या रुद्र वृक्ष तरी सुंदर असणाऱ्या निसर्गाचा आस्वाद घेत पुढे जातो आणि हळूहळू आपण पँगॉंग तलाव इथे पोहोचतो.